आणि आता बातमी आहे तुमची चिंता वाढवणारी। तुमच्या घरामध्ये लग्न सराईची लगबग सुरू आहे का? पण अजून तुम्ही सोनं खरेदी केलेले नाही, मग आता तुमचा खिसा आणखी रिकामा होणार आहे। कारण सोन्याचे दर 91,000 गेलेत, पण अजूनही वेळ गेली नाहीये। हेच सोनं काही दिवसामध्ये लाखाच्या पुढे जाणार आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। तोळा होणार लाख मोलाचा, पाडवा तोंडावर आहे। लग्न सराईचीही घाई सुरू आहे आणि अशातच वर वधू पक्षाची चिंता मात्र वाढली आहे। अर्थात त्याला कारण आहे सोन्याचे वाढलेले दर। सोनं 90,000च्या घरात गेलंय। काहीच दिवसात एक तोळं सोनं लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे। जागतिक पातळीवर सोन्याचे भाव वाढलेले जे सर्वीकडे, आणि त्यामुळे सगळीकडे भाव वाढलेले दिसतील। आता पुढच्या काळातही भाव वाढतील असं वाटतं। हो, पुढे पण 1 लाखाच्या वरच जातील भाव। आज सोन्याचे काय भाव आहेत, काल किती होते, एकंदरीत वाढ किती झाली 2 दिवसात? काल सोन्याचे भाव होते 8,800 विदाऊट GSTचा, आम्ही 8,900 रुपये विकला। आज GST सह 9,100 तर 91,000 रुपयाचा भाव आहे। हे किती ग्रॅमचं आहे? 1 ग्रॅमचं आहे 91,000 रुपये 10 ग्रॅमचे आहेत। तज्ञांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, टॅरिफ वॉर, गुंतवणूकदारांचा वाढता कल या सगळ्या गोष्टी सोनं दरवाढीसाठी कारणीभूत आहेत। आता याचं मेन मुख्य कारण टॅरिफ वॉर आहे। अमेरिकाने जे टॅरिफ वॉर लावला आहे, जे टॅरिफ लावली आहे सोन्याच्या दागिन्यावरती, त्याच्यातून भाव वाढते आणि त्याचा फेड रेटचा इंटरेस्ट आहे ते बी नाही होणार तसं डिक्लेअर केलं आज। काय फेड रेटचा इंटरेस्ट वाढून कमी इकॉनॉमी कमी झाली होती, भाव कमी झाला असता, पण ते तसं नाही, उलटा झाला आहे। गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी हा चांगला पर्याय असल्याचं अनेकदा तज्ञांनी सांगितलंय। त्यामुळे सोनं लाखाचा टप्पा गाठण्याच्या आत खरेदीचा पर्याय आहे। अर्थात सर्वसामान्यांना हे परवडणारं नाहीये। घरातलं शुभकार्य तोंडावर आहे, अशातच सोन्याची ही झळाळी खिशाला न परवडणारी आहे। आज जर आपण पाहायला गेलं तर सर्वसामान्याच्या मानाने हे सोन्याचे भाव जे वाढत चाललेले आहे ते योग्य नाही, आणि विशेष करून महिलांना। कारण की स्त्री ही थोडे पैसे जमा करून जेव्हा थोडंफार सोनं जमा करत होती, पण आजकाल तेही आता शक्य झालेले नाहीये। तर सरकारने याच्यावर काहीतरी पाबंदी आणायला पाहिजे, काहीतरी निर्बंध म्हणजे टाकले पाहिजे। GSTचे भाव तरी कमी केले पाहिजे। सोन्याचा भाव हा सातत्याने वाढतोय। आज 90,600 रुपयावरती सोनं गेलेलं आहे, आणि असं जर सतत सातत्याने सोन्याचा भाव वाढत गेला तर सर्वसामान्यांच्या खिशाला खूप मोठी कात्री बसणार आहे। आणि सर्वसामान्यांसाठी म्हणजे सोनं आत्ता खरेदी करणं हे एक स्वप्नच राहून जाईल असं मला वाटतंय। गेल्या 8 वर्षात सोनं किती महागलंय पाहूयात। 2017 मध्ये सोनं 29,667 रुपये तोळं होतं। 2018 मध्ये 31,438 रुपये, 2019 मध्ये 35,220 रुपये, 2020 मध्ये 48,651 रुपये, 2021 मध्ये 48,720 रुपये, 2022 मध्ये 52,670 रुपये, 2023 मध्ये 65,330 रुपये, 2024 मध्ये 77,913 रुपये, आणि आता मार्च 2025 मध्ये 91,464 रुपये तोळं सोनं आहे। सोनं खरेदी आता सर्वसामान्यांच्या बजेट बाहेरचा विषय झालाय। सोन्याची चमक वाढली आहे, पण खिशाला न परवडणारी आहे। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।